हॅलो फ्रेंड्स, तर आज ना आपण हॉटेल सारखं जेवण बनवणार आहोत आणि या जेवणामध्ये काजू करी, रोटी शिवाय आपल्याला यामध्ये जिरा राईस ही बनवायचा आहे. तर तिन्ही रेसिपी एकाच भागामध्ये दाखवणं शक्य नाही. यासाठी हा व्हिडिओ मी 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. तर सुरुवातीला काजू आणि खसखस आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. 4 मोठे कांदे, 2 टोमॅटो, आलं आणि लसूण आपल्याला पाण्यामध्ये छान मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तर कांदा टोमॅटो शिजले की त्यांचा कलर चेंज होतो आणि टोमॅटोची जी साल आहे ती अलगद निघते. तर कांदा टोमॅटो शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ना ते फेकून द्यायचं नाही. त्याचा रियूज आपण या रेसिपीमध्ये करणार आहोत. तर तेलामध्ये काजू छान असे भाजून घेतले. त्याच तेलामध्ये मी थोडंसं तेल परत ऍड केलं. त्यामध्ये तमालपत्री, 4 ते 5 लवंग, 1 चक्री फूल आणि मसाले वेलदोडा अशा पद्धतीने त्याचं जे तोंड आहे ते उघडून मी या तेलामध्ये टाकलं. तर सर्व खडे मसाले तेलामध्ये छान असे भाजून घेतले. त्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक असा कट करून घेतला होता. तोही कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर आपण कांदा टोमॅटो जे शिजवून घेतले होते त्याची पेस्ट मी यामध्ये ऍड केली. तर ही पेस्ट थोडीशी घट्ट होईपर्यंत आणि त्याचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर मसाल्यातून थोडंसं तेल सुटलं की यामध्ये काजू आणि खसखसची जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण यामध्ये ऍड करूयात. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे घरगुती लाल तिखट ऍड केलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला मी यामध्ये ऍड केला. सोबत फ्रेश अशी दुधाची जी साय असते ती मी यामध्ये फेटून ऍड केलेली आहे. तर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्हीही ती ऍड करू शकता. तर सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी क्रश करून आपल्याला ऍड करायची आहे. तर कसुरी मेथीचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान भाजीमध्ये उतरतो. त्यानंतर आपण जे काजू भाजून घेतले होते तेही आपण यामध्ये ऍड करूयात. तर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर मी यामध्ये ऍड केली. तर साखर आणि मिठाचा जो वापर आहे ना तो या इथे काळजीपूर्वक करा, कारण कांदा शिजताना किंवा भाजताना आपण यामध्ये ऑलरेडी मीठ ऍड करतो. त्यानंतर कांदा टोमॅटो शिजलेलं जे पाणी आहे ना त्याच पाण्याचा वापर करून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपण या इथे ऍडजस्ट करूयात. त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर ऍड करून मस्त अशी हॉटेल सारखी काजू करी या इथे तयार झालेली आहे. तर सोबत जिरा राईस आणि रोटी ही मी बनवलेली आहे. तर रोटी आणि जिरा राईसचा जो सेपरेट व्हिडिओ आहे ना तो मी वेगवेगळ्या भागामध्ये लवकरच अपलोड करीन.